संजय राऊतांच्या घरी धमकी आली आहे। संजय राऊतांना उडवून देण्याची ही धमकी आलेली आहे। संजय राऊतांच्या घरी बॉम्ब शोधक पथक दाखल झालेलं आहे। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। संजय राऊतांच्या घरी बॉम्ब शोधक पथक दाखल झालेलं आहे। संजय राऊतांना उडवून देण्याची धमकी आलेली आहे। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजे संजय राऊतांना उडवून देण्याची धमकी आली आहे। तर बॉम्ब शोधक पथक संजय राऊतांच्या घरी दाखल झालेलं आहे। या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, काय धमकी आली आहे? ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। संजय राऊतांना उडवून देण्याची धमकी आली असून सध्या संजय राऊतांच्या घरी बॉम्ब शोधक पथक दाखल झालेलं आहे। काय नेमकी धमकी देण्यात आली आहे ते आपले प्रतिनिधी आपल्याला ताजे अपडेट देतीलच। मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आलेला आहे। तर संजय राऊतांना उडवून देण्याची धमकी आल्यानंतर बॉम्ब शोधक पथक त्यांच्या घरी दाखल झालेलं आहे। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। संजय राऊतांना धमकी आली असून त्यांच्या घरी आता बॉम्ब शोधक पथक दाखल झालेले। पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। ही आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। संजय राऊतांना उडवून देण्याची धमकी आलेली आहे, त्यामुळे बॉम्ब शोधक पथक त्यांच्या घरी दाखल झालंय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमोल। अमोल, संजय राऊतांना काय धमकी आली आहे? राऊत यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या बाहेर जो मागचा एक गेट आहे त्या गेटच्या बाहेर एक गाडी पार्क केलेली होती। या गाडीवर मोठ्या प्रमाणात धूळ साचलेली होती। त्या गाडीवर बॉम्बचे उडा दूंगा अशा शब्दांमध्ये असं एक वाक्य आहे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे। आणि या संदर्भातील जी माहिती आहे ती संजय राऊत यांच्या इथे असलेल्या काही सुरक्षा रक्षकांनी कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणून दिलेली आहे। आणि त्यानुसार आता पोलिसांचं जे बॉम्ब पथक आहे ते आता सध्या घटनास्थळी दाखल झालेलं आहे। आणि नेमकं बॉम्ब सदृश्य कुठची वस्तू या ठिकाणी मिळते का याची सध्या छाननी आहे ती या संपूर्ण परिसरात केली जाते। आताच काही वेळापूर्वी जे पोलीस उपायुक्त परिमंडळ साधलेले निमराज सिंग राजपूत आहेत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून पुष्टी मिळालेली आहे की त्या ठिकाणी आता बॉम्ब शोधक जे पथक आहे त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्याकडून विरोधकांवर मोठ्या प्रमाणात टीकास्त्र केलं जाते। त्याच पार्श्वभूमीवर आता त्यांच्या निवासस्थानी ज्या पद्धतीने हा अशा जो मेसेज आहे तो गाडीवर लिहिलेला आहे त्यावरून आता नेमकं हे संपूर्ण कारस्थान कोणी केलेलं आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पुढच्या पोलीस तपासामध्ये या संपूर्ण गोष्टी आहेत त्या निष्पन्न होतीलच। निश्चितच त्या गाडीवर धमकी देण्यात आलेली ती गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे का, नेमकं काय अमोल? नक्कीच या परिसरात ज्या गाड्या पार्क केलेल्या असतात त्या इथल्या स्थानिक रहिवाशांच्याच गाड्या असतात। त्यामुळे आता या गाड्यांवर नेमका हा मेसेज कोणी लिहिलेला आहे याचा शोध घेणं सध्या गरजेचं आहे। या संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत त्यामुळे निश्चितच ज्याने कोणी हा मेसेज या गाडीवर लिहिलेला असेल त्याचा जो चेहरा आहे तो या सीसीटीव्ही मध्ये नक्कीच चित्रित झालेला असेल। पोलीस तपासात नेमकं स्पष्ट होईल की नेमके हा मेसेज कोणी लिहिलेला आहे, याच्या मागे नेमकं कुठचं कारस्थान आहे का कोणी जाणून बुजून अशा प्रकारची जी कृत्य आहेत ती केली आहेत। बरं अमोल, यावेळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे का? पोलिसांच्या वतीनं काय नेमकं आता सध्या तिथे सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे? निश्चितच त्यावेळेला संजय राऊत यांच्यावर कुठल्याही प्रकारचे धमकीचे फोन येतात किंवा अशा प्रकारचा मेसेज त्यावेळेला त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येत असतो। याच्या आधी देखील संजय राऊत यांना धमकी देण्यात आलेली होती त्यावेळेला देखील त्यांच्या घराच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। परंतु त्या घटनेची पुष्टी झाल्यानंतर हा पोलीस बंदोबस्त पुन्हा काढण्यात आलेला होता। वेळोवेळी संजय राऊत आणि त्यांचे भाऊ आहेत आमदार सुनील राऊत यांच्याकडून पोलीस बंदोबस्त आम्हाला देण्यात यावा, आमच्या जीवाला धोका आहे अशा प्रकारची मागणी आहे ती वेळोवेळी करण्यात आली होती प्रशासनाकडे। परंतु
सध्या तरी अशा प्रकारची कुठल्याही बंदोबस्ताची गरज नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळे संजय राऊत यांना कुठल्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला नव्हता. संजय राऊत यांना सध्या खाजगी सुरक्षा व्यवस्था आहे ती त्यांनी स्वीकारलेली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण घटनेनंतर पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं गरजेचं असणार आहे. निश्चित. धन्यवाद अमोल ताजे अपडेट देण्यासाठी. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय. बॉम्बचे उडादुंगा राऊतांना धमकी देण्यात आलेली. राऊतांच्या घरी बॉम्ब शोधक पथक दाखल झालेलं आहे.